तर तुम्ही पहा मैत्रिणींनो, माझी मशीन आहे ही मी घेऊन कमीत कमी 3 वर्ष झालेलं आहे कंप्लीट या मशीनला घेऊन। तर तुम्ही पहा या मशीनची हालत कशी झाली आहे। मी याला कमीत कमी 1 वर्ष बंदच ठेवलेलं होतं, तर त्याच्याने माझी मशीन पूर्ण खराब होऊन गेली आहे। मी पाहू शकता मध्ये पण किती काळपट पूर्ण घाण बसल्या गेली आहे त्याला। आणि हे एकदम म्हणजे 3च वर्ष झालेले याला साफसफाईने मी डायरेक्ट याला बॉक्स लावून बंदच करून ठेवलं होतं। फुल सेटरची मशीन आहे, पूर्ण घाण झालेली आहे। तर पहा मी डिलेवरी प्रेग्नेन्सीमध्ये तर डिलेवरीपर्यंत मी या मशीनवर बसतेच नाही आता, कारण की कमीत कमी आता वर्ष झाले याला बंदच आहे माझी मशीन। तर किती घाण झाली आहे आणि त्याची अवस्था तुम्ही पाहू शकता किती खराब झाली आहे मशीन। तर मशीनची साफसफाई कशी करायची ते आपण घरी करायची की आपल्याला दुकानात न्यावं लागतं, आता ते मेन आहे। जर आपली मशीन चालू असेल ती व्यवस्थित चालत असेल, त्याला आधी ऑइल आपण पूर्णपणे ऑइल टाकून घ्यायचं। इथं आपल्याला ऑइल टाकायचं आहे, इथं पण ऑइल टाकायचं आहे आणि याच्यामध्ये पण आपल्याला ऑइल टाकायचं आहे आणि इथं पण आपल्याला ऑइल टाकायचं आहे। तर ऑइल टाकून झाल्यावर आपली मशीन जर व्यवस्थित चालली ती आधी आपण उलटी चालवून बघायची, आपल्याला उलटी चालवून घ्यायची ती मशीन आपली। त्याच्यानंतर आपण सरळ चालवायला घ्यायची, कारण की यामध्ये काही कचरा असल्यावर निघून जाते। जर उलटी मशीन चालवली तर तिने कचरा निघून जाते। तर आधी आपण उलटी चालवून जर आपली मशीन जर व्यवस्थित राहिली तर त्या आपण ओल्या कपड्याने घेऊन पूर्ण साफसफाई आणि चकाचक करून घ्यायचं त्याला। जर मशीन चालली तर ठीक, जर नाही चालली तर मग आपल्याला दुकानात न्यावंच लागणार आहे। एकदा काय कोणाला जर येत असेल मशीन रिपेरिंग करतात तर त्याला बोलवून घ्यायचं, तर नक्की आपल्याला मशीन जर येत असेल रिपेरिंग करून तर तो करून देतो। तर मशीन बंद ठेवल्याचे नुकसान खूप राहतं। तर माझी नवीनच मशीन पूर्ण खराब झाली आहे, मी बंद ठेवलं होतं, त्याला धूळ घाण पण खूप लागली आहे। तर हे पहा, हे तर पूर्णच गंजून जाईल आहे। वरच्या साईडने थोडंसं व्यवस्थित आहे, पण मधून पूर्ण खराब झालेलं आहे। ते आपण ऑइल टाकल्याने ते नंतर मग खराब होऊन जातं। तर पहा, जर तुम्ही मशीन बंद ठेवली तर तुमची अशी नुकसान होऊ शकते। तर आवडल्यास लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा माझ्या यूट्यूब चॅनलला।